कोल्हापूर शहराचा फिटनेस एकदम खराब आहे. गेली 60-65 वर्ष सत्ता असून रस्ते जरा सुद्धा गटरी रस्ते स्वच्छता या बाबतीत कोल्हापूर फार माग आहे. ही महापालिका सत्ता जवळजवळ 50 वर्ष काँग्रेसचीच होती. त्यांनी काही केलं नाही, फक्त नेते लोक मोठे झाले, बाकी काही नाही. कुठला विकास त्या मानाने झालेलाच नाहीये. रस्त्यांचा प्रॉब्लेम तर पहिल्यापासून आहेच आहे. पाण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी आहे. पर्यटक येतात त्यांना संडासची लगेची बायका माणसांना सोय नाही तिथे, कोण करत नाही. पर्यटक आले महाराज मंदिरात 2 लाख आले 3 लाख आले कुठं, पण तीच पाईपलाईन आहे, तेच नळ आहेत, तेच रस्ते आहेत. थोडस ही करायला पाहिजे ना. हद्दवाढ ही जवळजवळ 65 वर्ष झालेली नाही, तर हद्दवाढ 1 इंचही नाही. खाण्यापिण्याबाबतीत कोल्हापूर चांगला आहे, बाकीच्या गोष्टी बाबतीत कोल्हापूर म्हणावं तशी सुविधा झालेली नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलाय. या 29 पैकी अतिशय महत्वाची अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक ठरणार आहे ती म्हणजे अर्थात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक. कारण कोल्हापूरमध्ये सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांची लढत सगळ्यांना त्या ठिकाणी परिचयाची आहे. या कोल्हापूरच्या महानगरपालिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलं आहे. खरं तर हे सगळं वरच्या लेवलला असलं तरी पण सामान्य मतदार नेमका काय विचार करतोय, त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे. खरं तर सामान्य मतदार ज्यांच्याकडे महानगरपालिकेची सत्ता होती त्यांच्या कामावरती समाधानी आहे का यंदा परिवर्तन घडणार आहे हे देखील आपण खरं तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे कोल्हापूरचा आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल आणि एकूण त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल, याबद्दल इथल्या सामान्य माणसाचं, इथल्या सामान्य नागरिकाचं, मतदाराचं नेमकं म्हणणं काय हे देखील खरं तर त्यांच्याकडून जाणून आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर वरच्या लेवलला यंत्रणा मोठ्या प्रमाणावरती काम करते. धनंजय महाडिकांची देखील यंत्रणा या भागामध्ये मोठी काम करते. त्यासोबत सतेज पाटलांची देखील यंत्रणा, त्यांची एक टॅगलाईन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध किंवा सगळ्यांच्या तोंडात ते टॅगलाईन आहे, ते म्हणजे आता कसं कोल्हापूर म्हणचाल तसं. नेमकं कोल्हापूर म्हणते ती काय हे खरं तर आजच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. चला, काय लोक बसले आपल्यासोबत, त्यांच्यासोबत संवाद साधूया. नमस्कार. काय सकाळ काय व्यायामला हो, रोज असतं फिटनेस बर. फिटनेस महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. बर. कोल्हापूरचा फिटनेस आहे का चांगला? कोल्हापूर शहराचा फिटनेस एकदम खराब आहे. बर. गेली 60-65 वर्ष सत्ता असून रस्ते जरा सुद्धा गटरी रस्ते, बाकी नैसर्गिक जे हवा आहे, स्वच्छता या बाबतीत कोल्हापूर फार माग आहे. पाण्याचा प्रश्न तर फार भयानक कठीण आहे. काय ते पाणी आणली कुठलं पाण्याची? हो, आणले ते त्यांच्या पुरतं झालेलं आहे ते पाणी. तर इकडं कुठं आमच्या जुन्या भागात पाणी नाही. अजून पाणी नाही तर नाही. बर. आणि कोल्हापूरची ख्याती लय बाहेर सांगते, लय भारी कोल्हापूर आहे, आमची सोयी सुविधा. हो, फक्त नुसतं सांगण्यापुरतं आहे. फक्त खाण्यापिण्याबाबतीत कोल्हापूर चांगला आहे, बाकीच्या गोष्टी बाबतीत कोल्हापूर म्हणावं तशी सुविधा झालेली नाही. रस्ते कसं आहे कोल्हापुरातलं? एकदम खराब. गल्ली बोळ तर बघितलं तर तुम्ही कंबरेनं तुम्ही आर्थिक ऑर्थोपेडिक मध्ये ऍडमिटच व्हायचं. आज बघा काल पडला रस्त्यामुळं खड्ड्यात सायकल गेली, पडला, हात मोडला. समस्या मोठी आहे. ट्रॅफिकची समस्या फार भयानक आहे. पर्यटक वाढलेत, रस्ते रुंद नाहीत, अरुंद आहेत, त्यामुळं ट्रॅफिक पूर्ण जाम होतं. हद्दवाढीचा काय विषय? हद्दवाढ झालं. हद्दवाढ ही जवळजवळ 65 वर्ष झालेली नाही. महापालिका होऊन 62ला महापालिका झाली, 72 नंतर हद्दवाढ 1 इंचही नाही. आणि कोणते राजकीय ग्रामीणचे जे राजकीय नेते त्यांना सोयीसुतक नाही. आणि ग्रामीण भागातले सगळे धन बिन पाणी कोल्हापूरचं वापरतात. महानगरपालिकेच्या लयास गेलेले एक हातावर बोट बोलण्यासारखी 3-4 शाळा योग्य आहेत. बाकीचे सगळ्या शाळा बंदच आहेत. काय कारण असते पाठीमाग? कशामुळे एवढं शाळा शिक्षण महत्वाचं असताना मग गोरगरिबांनी पोरांशी काही नाही का? नाही, गोरगरिबांनी शिकले म्हणून हे बंद पडायचं. मोठमोठे आता न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्यांच्याकडे सगळे आहे. त्यांचं कसं ते आपले फी घेतात त्याच्यावर त्यांचं चालतंय. पण महानगरपालिकेला निधी कुठून आणणार? आला तरी मिळत नाही तो निधी. महापालिकेला निधी येतोय स्कूल बोर्डला, परंतु पटसंख्या त्या मानानं नाही आणि शिक्षकीय नोकर वर्ग पण त्या मानानं हे नाही. मी काय काळानंतर पहिलं कोल्हापूर टोल नाका होतो कोल्हापूरमध्ये, म्हणजे आत येताना पैसे काय विषय हे चालू केले. आता ते विषय नको आहे. आता इलेक्शन आहेत, चालू करणारी वेगळी होती, पहिली पावती मीच करणार म्हणणारी वेगळी होती. लोकांना मान्य आहे नाही.
चुकूनही मान्य नाही ते रोड जे बिन मान्य नव्हतं लोकांना. नव्हतं. नमस्ते हो. हा नमस्कार. कसं काय मोडला हात? हे रस्ता खराब असल्यामुळं हा बर. रस्ता चालत येताना पडलो मी चालते पडलाय. बर. डबऱ्यात. हा रस्ता व्यवस्थित नाही तर. नाही नाही बर. कोल्हापूरची राजकारण बघायला गेलं तर म्हणजे महानगरपालिका बरेच वर्ष काँग्रेसकडे होती. नाही का झाला म्हणा असं विकासातला? इथला विकास त्या मानाने झालेलाच नाहीये. हा रस्त्यांचा प्रॉब्लेम तर पहिल्यापासून आहेच आहे. हा हा. पाण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी आहे. बर. पाण्याचं पण नाही सुटला प्रॉब्लेम सुटलाय. हा ती कुठली पाईपलाईन आणली ती काय झालं पाईपलाईन विषयी? हा पाईपलाईनचं पाणी आलं ठराविक ठिकाणी, हा पण सगळ्यांना जो हे पाहिजे होता हा. त्याचा तसा तो झाला नाही. ते बर. पाण्यात चालू होऊन झाली बरेच दिवस, हा. पण त्याचा उपयोग सगळ्यांना झालेला नाही अजून. बर. तुम्ही महानगरपालिकेची काय पट्टी बिट्टी भरत नाही त्यांना हक्क हो, नाही? हा, माझी हा. पट्टी आहे. सगळे पट्ट्या भरपूर बर. तरी पण सोयी नाही त्या. नमस्ते हो. नमस्ते. काय नाव तुमचं? संभाजी हत्तीगिरे. माझी कोल्हापूर प्रॉपर. बर. काय करायचं लोक कोल्हापूर नाराज आहेत इथं. आम्हाला तर बाहेर सांगते कोल्हापूर लय भारी आहे, स्वच्छ एकदम कोल्हापूर. चांगलं आहे कोल्हापूर. हाय की हा सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या. हाय की बर. आरोग्याची सुविधा, पाण्याच्या, रस्त्याच्या हाय की सगळं चांगलं आहे. हाय की बर. काय बदल काय नकोय? बदल काय चांगलं होईल तर पाहिजे जाय की. हा हा हा. बर. नमस्ते हो. तुमचं काय नाव? सचिन काकडे. बर. सकाळी व्यायामलाच. हो रोज फिराय पोवार. बर. काय म्हणतो काकडे साहेब, मग काय कोल्हापूरची काय प्रतिक्रिया आहे? कोल्हापूर आपले अजून ह्याच्यापेक्षा एक नंबरला भारतात पोहोचलं पाहिजे एवढीच नंबरला अपेक्षा. पोहोचलं पाहिजे. एवढीच हा. अपेक्षा आपली. बर. ठीक आहे. काय खरं महत्वाचं म्हणजे तुमच्याकडनं येतो परत कोल्हापूरमध्ये अजून काय बदल झाला पाहिजे का? बदल म्हणजे कसं माहित आहे का? पर्यटक येतात हा. त्यांना संडासची लघवीची वगैरे बायका माणसांना सोय नाही तिथे. हा. कोण करत नाही. पर्यटक आले महाराज मंदिराला 2 लाख आले 3 लाख आले कुठं, हा. पण तेच पाईपलाईन आहेत, तेच नळ आहेत, तेच रस्ते आहेत. हा, तर हा. थोडस ही करायला पाहिजे ना. थोडं वाढवलं वाढवायला पाहिजे. पाहिजे. हा, हा. सुधारणा पाहिजे. लेडीज येतात बाहेर गावच्या, टॉयलेटची सोय नाही, हा, हा. काय नाही, कशाच काय नाही. नुसते पर्यटक आले इथं आंघोळ करतात हा. त्यांना साड्या बदलाला सोय नाही. हा, म्हणजे महानगरपालिकेचे कोणतं कार्य दिसत नाही. काय नाही. हा, हा. बर. आणि महापालिका सत्ता जवळजवळ 50 वर्ष काँग्रेसचीच होती. हा, हा. त्यांनी काही केलं नाही, फक्त नेते लोक मोठे झाले, बर बर. हा हा हा. बाकी काही नाही त्यात. बर. मग आता भाजप करेल ना मग काही? आता बघूया, हा असं होईल असं वाटते, बघूया. ते आता तसेच निघाल तर काय करणार. हा. पण एकदम बदल करून बघितला पाहिजे माणूस. हा, माणसं बदल व्हायला पाहिजे. आणि कसं आहे इथं म्हणजे पर्यटक येणाऱ्यांना आंघोळ केली तरी समजा इथं एखादं शेड बीड मारायला पाहिजे. इथं शेड नाही. आता इथं शेड आम्ही मारलेलं होतं. हा, हा. बाई साहेब म्हणून पहिले होते इथं हा, हा. मानत. त्याने आंघोळीला आलते, त्यांनी बघितले काय पाहिजे तुम्हाला, आम्हाला एका दिवसात त्यांनी शेड मारला. आता 3 वर्ष झालं शेड काढून नेले, हे रुंदीकरण आता चाललं. लोकं उघड्यावरची आंघोळ ते करायचं. उघड्यावर- महिला वर्ग ते मोठ्या प्रमाणात असतो. मग ते मग बायका पहिल्या तिथं जा आपल्या खाली बसून आंघोळ करायचो. त्यांना पण शेवटी हा, हा. शेड मारून दिलेलं नाही, काय नाही. बरोबर. सोयी सुविधा पाहिजे. हा, कलेक्टरला बोललो तर कलेक्टर आम्हाला म्हणतात तिकडं त्या लोकांकडे केलं. पण आता ते करायचं म्हणजे आता आम्ही केलं, महानगरपालिकेचे लोक आले उचलून नेले तर काय करणार त्याला. हा, बरोबर. हे जाऊ काय? अशा गोष्टी आहेत ना. तर या एकूण इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की खरं तर इथली लोक सत्ताधाऱ्यांवर म्हणजे ज्यांच्या हातामध्ये इथली महानगरपालिका होती त्यांच्यावरती लोक समाधानी असल्याचं चित्र बघायला मिळत नाही. कारण त्यांच्या महत्वाचे मूलभूत प्रश्न देखील अजून सुटले नाहीत. तर इथला महत्वाचा असणारा रस्त्याचा प्रश्न तसाच आहे. तर आजोबा मगाशी बोलताना म्हणले की खरं तर रस्त्यामुळे काल माझा अपघात झाला. आणि या एकूण बघितलं तर ट्रॅफिकची समस्या तशीच आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असले तरी पण कोल्हापूर त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला तयार नाही. अशी परिस्थिती एकूण असताना लोक या ठिकाणी सत्ताधारी म्हणजे सतेज पाटील यांच्यावरती तरी सध्याला नाराज असल्याचे चित्र बघायला मिळते. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय परिवर्तन होणार आहे का, सतेज पाटील कोणती त्या ठिकाणी रणनीती वापरणार आहेत का, हा लोक त्यांच्याच आहे ह्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी मतदानाला जाणार आहेत हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.